भूसंपादनाची माहिती आता ऑनलाईन. शेतकऱ्यांची पायपीट थांबवण्यासाठी सरकारचा निर्णय. भूसंपादन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांची होणारी पायपीट थांबवण्यासाठी राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता जमिनीच्या संपादनाचा अंतिम निवाडा, भरपाईची रक्कम आणि संपूर्ण कारवाईचा सारांश जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य शासनाकडून विविध विकास कामे सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनींचे संपादन करण्यात येत आहेत. परंतु भूसंपादन कायद्यात तरतूद असूनही अनेक जिल्ह्यांमध्ये हे निवाडे नागरिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून दिले जात नव्हते. या पार्श्वभूमीवर महसूल व वन विभागाने हे नवे परिपत्रक काढून मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी संपादित झालेल्या आणि सध्या प्रक्रिया सुरू असलेल्या सर्व जमिनींचे अंतिम निवाडे जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे लागतील. हे निवाडे प्रकल्पनिहाय किंवा गावनिहाय शोधता येतील आणि नागरिकांना ते डाउनलोड करण्याची सोयही उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. नागरिकांच्या सुलभतेसाठी आणि हक्काची माहिती मिळवण्यासाठी कलम 37(3) ची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे भूसंपादनाचा संपूर्ण इतिहास खुला होणार आहे. जमिनीचा ताबा मिळाल्यानंतर 7 दिवसाच्या आत निवाड्याची प्रत, ताबा पावती महसूल अधिकाऱ्यांकडे पाठवणे आता भूसंपादन अधिकाऱ्यांची जबाबदारी असेल. यामुळे भूसंपादनानंतर सरकारी मालकीची नोंद सातबारा उतार्यावर वेळेत होईल. केवळ नवीनच नव्हे तर 1894च्या कायद्यानुसार झालेल्या भूसंपादनाचे जेवढे जुने निवाडे कार्यालयात उपलब्ध आहेत ते सर्व स्कॅन करून संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी दर महिन्याला होणाऱ्या बैठकीमध्ये या सूचनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतील, असेही परिपत्रकात म्हटले आहे. गैरप्रकाराला आळा बसणार. या निर्णयामुळे जमिनीचा नेमका किती मोबदला मंजूर झाला आहे याची माहिती प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना घरबसल्या मिळेल. तसेच निवाड्याची प्रत मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. पूर्ण प्रक्रिया पारदर्शक होणार असल्यामुळे गैरप्रकाराला आळा बसण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे. सर्वात महत्त्वाचे, या सगळ्या पारदर्शकतेमुळे जमीन अधिग्रहणामध्ये जे कोणी आत्तापर्यंत भ्रष्टाचार करत होते, प्रशासन, प्राधिकरण, विकसक आणि काही लाभार्थी बाधित गटधारक देखील, तर या सगळ्यांची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागाकडून, मग राज्य असो किंवा केंद्राचे असो, तर हे देखील इथं अधोरेखित होत आहे. सर्व बाधित लाभार्थी घटकांना विनंती आहे, कुठल्याही वाममार्गाने जर का वाढीव मोबदल्यासाठी काही काळबेरं केलं असेल तर ते मान्य करून ते नाकारा आणि जे काही कायद्याप्रमाणे आहे त्याच्यामध्ये KMZ फाईलच्या याचा कायदा तयार झालेला आहे. गटधारकांनी एकदा अशा सरकारच्या धोरणानंतर जर का काही केलेलं असेल तर स्वतःहून समोर यावे आणि तशी त्यांना माहिती द्यावी. विनाकारण कुठलीही चुकीची गोष्ट ओढवून घ्याल तर पुढं फार अवघड होईल, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. काल आपण एक व्हिडिओ बनवलेला होता की अशा लाभार्थ्यांवरती खटले देखील करण्यात येणार आहेत. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. त्या हिशोबाने स्वतःहून पुढं येऊन अनावधानाने जर का काही घडलेलं असेल तर त्याबद्दल प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे आणि जे काय आहे त्या सर्व प्रक्रिया पारदर्शकतेच्या अखत्यारीत आलेल्या आहेत. त्यामुळं कुठल्याही गैरप्रकारांपासून दूर राहावे, अन्यथा हालबिहाल होण्याचे प्रसंग आल्याशिवाय राहणार नाहीत. सगळ्यात महत्त्वाचे, स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी समजणारे काही हंगामी शेतकरी नेते आणि
त्याचबरोबर कुठलीही कायद्याची पदवी नसताना स्वतःला कायदेपंडित समजणारे स्वयंघोषित कायदेपंडित आणि लगोलग धूळफेक दिशाभूल करणारे काही प्रायोजित चित्रकार देखील या सगळ्यांमध्ये सामील आहेत. हळूहळू भांडाफोड होईलच. पर्दाफाश 100% नाही 1,01% होणारच आहे. कारण हा आजारपणात पार्लेजीचा पुडा घेऊन त्यावरती GST भरणाऱ्या गोरगरिबांचाच देश आहे. निश्चितच तो मोठमोठ्या देशाला सामर्थ्यवान बनवणाऱ्या, रोजगार निर्मिती करणाऱ्या, शासकीय असो, निमशासकीय असो किंवा खाजगी असो, उद्योगांचा तर आहेच आहे, पण त्याचबरोबर तो तळागाळातील सर्वसामान्यांचा देखील आहे. हे कोणीही विसरायला कामा नये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भविष्यातील घडामोडी आपणापर्यंत पोहोचवाव्यात असं जर आपणास वाटत असेल तर बेल आयकॉन प्रेस करा. माहिती आवडली तरच लाईक करा, नाही आवडली तर डिसलाईक करा. माहिती आपणास जर वाटत असेल की लाभार्थी बाधितांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे तर शेअर नक्की करा, कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यूट्यूबने ही जी प्रक्षेपण सेवा आपल्यास उपलब्ध करून दिली आहे तिला सहाय्य करण्यासाठी जॉईन या पर्यायावरती जाऊन अधिकृत सदस्य नोंदणीसाठी आपल्याला जो उचित पर्याय आहे तो निवडा. मित्रांनो, आम्ही सर्व परिस्थितीवरून बारकाईने लक्ष ठेवून आहोत. कुणी जर समजत असेल की मांजरीने डोळे बंद केले तर जगाला दूध पिताना दिसणार नाही, तर ही ठाम चुकीची बाब आहे. आपण आपल्या गटामध्ये काय करत आहात, नाही करत आहात, तर ह्याची इत्थंभूत माहिती आपल्या बाजूच्या गटधारकांद्वारे विविध ठिकाणी संकलित केलेली आहे आणि वेळ आली की ते पोचवत देखील आहेत आणि भविष्यात देखील पोचवत राहतील. त्यामुळे कुठल्याही गैरमार्गाने जर काही इप्सित साध्य करायचं जर प्रयत्न करत असाल होता किंवा भविष्यात मनोधैर्य आहे तर आपण साफ चुकीचे आहात. क्रमशः डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनोत, इंडियन एक्सप्रेसवे यूट्यूब चॅनलसाठी कमेंटमध्ये आपली वाट पाहत आहे. धन्यवाद.